17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आला आणि सरळ सरळ परत दोन भागात समाज विभागला गेला। हिंदू मुस्लिम करणाऱ्यांना चघळण्यासाठी पुन्हा एक नवा विषय मिळाला, कारण बॉम्बस्फोटाच्या निकालात सर्व आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। बॉम्बस्फोट झाला ते ठिकाण, त्यातले मृत आणि या घटनेमागचे आरोपी यावरून हे दोन गट पडलेत। पण प्रश्न इथे हाच आहे की सर्व आरोपी निर्दोष आहेत, तर मग दोषी कुठे आहेत किंवा दोषी कोण आहेत? आणि महिन्याभरात हे दोनदा झाले। तपास यंत्रणा अपयशी ठरल्यात का, हाही एक सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। तिकडे हिंदू हा दहशतवादी कधीच असू शकत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। हे तुम्ही ऐकलं असेलच, कारण हिंदू दहशतवाद हा शब्द याच घटनेनंतर पहिल्यांदा वापरला गेला होता 2008 साली। सैफ्रन टेररिज्म, जितने हिंदू आतंकवादी पकड़े जाते हैं त्याआधी आणि त्यानंतर तो वापरला गेला नाही। खरंच हिंदू दहशतवादी असतो का? पुरावे शोधूयात या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, पूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा द्या।